आम्ही दर 15 दिवसाला आता भूमपरांनी जे बोलून घेतले आलंच ना, तुम्ही बसवणार आहे सगळ्यांची मिटिंग घ्या, तुम्ही असं ठिकाण बसवा की वाद होणार नाही, नसता ह्या भानगडीतच पडू नका वाद होण्याची. मस्तपैकी आपली स्वतःची जागा आहे, मस्जिदीला जागा आहे का नाही स्वतःची, मंदिराला जागा आहे की नाही स्वतःची, वाद होतोय का? बुद्ध विहाराला जागा आहे का नाही, वाद होतो का? नाही होत. छत्रपतींसाठी सुद्धा जागा घ्या सेपरेट आणि मस्त उभा राहा शांती साथ. मग कोण आडू येतोय बघू, यालाही कोण आडू येतोय तेही बघू, पण मला उद्देशच नीट वाटा नाही. मराठा समाजाने हे समजून घ्या, मी तुमच्यासाठी जीव जाळणारा माणूस आहे, तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे. छत्रपतींविषयी मी अपमान सहन करू शकत नाही, मराठ्यांचा अपमान मी सहन करू शकत नाही. माझं आयुष्य तुमच्यासाठी मराठा समाजानं हे षड्यंत्र आहे का काय हे समजून घ्या, नंतर पुतळे बसवा. मी बसवू नका म्हणत नाही आणि बसवा पण म्हणत नाही आणि नको पण म्हणत नाही, पण याच्या पाठीमागं खरंच षड्यंत्र आहे का? मराठ्यांच्या विरोधात जाती घालायच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या आडून, असा काय उद्देश का? हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तिथून पुढे तपासावं आणि मग बसावा, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. एक वक्तव्य आहे जैन मुनी निलेश चंद्र यांचं. त्यांनी म्हटलेलं आहे की बाळासाहेबांसारखी भूमिका मांडणारे नितेश राणे मुख्यमंत्री झाले पाहिजे. नितेश राणेंची उंची देखील छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आहे. आयला हे मुनी म्हणजे तेच का? त्या दिवसा सारखाच तो तारा राणींबद्दल महाराणी साहेब, हा तेच ना मुनी, तेच ना, पण त्यांचेच ना. हे डोके सळले का काय? हे काय हे पैदाशीच कुठून आलेत मला काही कळलं नाही. मुनीर भाई हे नवीन भाई झालेत आता, मुनींचे मुनीर भाई झालेत हे नवीन आता. त्यांचे काय डोके सळले का काय? का त्या खरात बाबाकडे काय प्यायला गेले ते काय ज्यूस पीस एखादबारी आहे मुनीर भाई? अरे तुमचे डोके ठेपायला आहेत का? तुम्ही काही बोलून महाराणी ताराराणी साहेबांचा अवमान करायला लागला, फटके खाताना बरं का. छत्रपतींच्या उंचीबरोबर कोणाला उंचीवर नेताल तुम्ही, फटके खाताल. जैन बांधवांना माझी आग्रहाची विनंती आहे, बांधवांनो तुमचं आमचं लय प्रेमाचं नातं आहे. ही मुनीर भाई आहेत ना तुमच्या, नीट समजा ना, फटके बसतील बरं का. मराठी आम्ही जर काय एकदा पिसळत ना, आम्ही संयमी आहेत रे, आम्ही ऐकून घेतो. तुम्ही असं म्हणू नका बरं का. आम्ही भेटोय का काय? सगळ्यात जास्त कंड असेल तर मराठ्याला भांडणाचा,